पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केले की 6 खासदार जाण्याच्या मनस्थितीत आहे किंवा दबावात आहे, तुम्ही कसं बघता? एकूणच गेल्या काही दिवसात अनेक घटनाक्रम असं बघायला मिळत आहे, तर काय वाटतं? त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. असं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की काही खासदार अस्वस्थ अशी त्यांनी ऐक्यू माहिती आहे त्यांची. कोणत्या खासदारांनी त्यांना जाऊन सांगितलं नाही, ऐक्यू माहिती आहे, ऐकून तिकडून ऐकलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तशा प्रकारची कोणती परिस्थिती नाही. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय जे खासदार आहेत 8च्या 8 ते सर्व एकत्र आहेत आणि सर्व पवार साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे आहेत. कुठेही जाण्याचा कोणत्याही खासदाराचा काही प्रश्न नाही. काँग्रेससोबत विलिनीकरणाचा सुद्धा एक मुद्दा मध्ये चर्चेला जात होता, त्याबद्दल काय म्हणतात? आणि तिकडे कुठेतरी पृथ्वीराज चव्हाणांना इंगित करायचं आहे. कसं आहे, तुम्हीच मधल्या काळामध्ये 8 दिवसापूर्वी सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस एकत्रीकरण आहे, काँग्रेस पक्षाचा तसा प्रस्ताव आलेला आहे. अशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव नाही, अशा पद्धतीची कोणतीही चर्चा काँग्रेसबरोबर नाही. सध्याची राजकीय परिस्थिती आहे, तुमच्या राष्ट्रवादी समोर काय पर्याय ऑप्शन्स आहे भविष्याचे, काय करता येऊ शकतं, कुठल्या याच्यावर विचार म्हणतो की तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? कसं आहे, आम्ही मधल्या काळामध्येच पवार साहेबांच्यावर सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये चर्चा हीच झाली की आपला पक्ष अजून चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मजबूत करता येईल त्या पद्धतीनं सर्वांनी काम करावं, सर्वांनी पावलं उचलावी. जे काही शासनाचे धोरण आहे, जे काही चुकीचे शासनाचे धोरण आहे त्याच्याबद्दल रस्त्यावरून आवाज उठावा, आंदोलन करावं, मोर्चे काढावे. आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे, 5 जुलैला राज्य शासनाच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 जुलैला कर्जमाफीचं धोरण जाहीर करू. तुम्हाला सांगतो, आम्ही औरंगाबादला रोहित पवार, शशिकांतजी शिंदे, सुप्रियाताई, अनेक मंडळी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा काही मंडळी होती, अध्यक्ष होते काँग्रेसचे सपकाळ साहेब, या सर्वांनी एक अतिशय मोठा मोर्चा औरंगाबादला काढला. आणि तो मोर्चा काढल्यानंतर सरकारतर्फे आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर तुमची मिटिंग लावू. आणि नंतर सांगण्यात आलं की परदेशी साहेब याचे प्रमुख आहेत, ज्यांनी याचा संपूर्ण अभ्यास केला आहे, प्रवीण परदेशी, त्यांच्यावर आणि अनेक जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यावर तुमची मिटिंग होऊ. आणि त्याची तारीख ठरली, वेळ ठरला, सगळ्यांना त्यांना आमंत्रित केलं. सर्व प्रमुख नेते त्या बैठकीला जाऊन तिथं बसलेत वेळेप्रमाणे आणि तारखेप्रमाणे. पण शासकीय एक सुद्धा अधिकारी तिथे आला नाही. प्रवीण परदेशी साहेबही आले नाही, दुसरे कोणते शासकीय अधिकारी तिथे राज्य सरकारने पाठवले नाही. म्हणजे आम्ही आंदोलन करतो, आंदोलन केल्यानंतर आम्हाला शब्द दिला जातो की आपण बसून चर्चा करू, पण आम्ही जेव्हा चर्चेला जातो ठरल्याप्रमाणे, वेळ दिल्याप्रमाणे तिथं कोणी उपस्थित राहत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत किती हे सरकार संवेदनशील आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. सर, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीकडे कसं बघतो? कसं आहे, एकनाथजी खडसे कसं आहे की भारतीय जनता पार्टीच्या जेवढे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यातले सर्वात ज्येष्ठ नेते, ते प्रमुख होते राज्याचे. साहजिकच त्यांचे विनोद तावडे यांच्याबरोबर संबंध असणार, जुने संबंध आहे, कारण की त्यांच्या विनोद तावडेंपेक्षा ते सिनियर आहे. त्याच्यामुळे भेटीला कुठे गेले असतील ते. बरं, विलिनीकरणाची चर्चा नाही किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नाही, खासदार फुटण्यामध्येही ज्या चर्चा आहे त्यात काही तथ्य नाही असं म्हणणं आहे. तुम्ही या भेटीगाठी या सगळं नेमकं पक्षात चाललं काय म्हणा? असं आहे की विधानसभेमध्ये किंवा दिल्लीमध्ये जेव्हा पार्लमेंटचं सेशन राहतं ठीक आहे, भेटीगाठी होत राहतं, सगळ्या पक्षाच्या लोकांच्या भेटीगाठी होत राहतं. मी पहिलेच सांगितलं की आमच्या पक्षाचा कोणतेही खासदार, आमच्या पक्षाचे कोणतेही आमदार हे कुठेही अस्वस्थ नाही आणि दुसरीकडे कुठे जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. एकनाथ शिंदेंनी जी भेट घेतलेली आहे शरद
पवार साहेबांची. त्यानंतर कुठेतरी संजय राऊत यांनी मात्र गंभीर टीका केली एक प्रकारे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला त्यांच्यासोबत तुम्ही त्यांचा मान सन्मान का करता, त्यांना एवढं का वाढवलं जातं, असा सगळा त्यांनी आरोप केला, नाराजी व्यक्त केली एक प्रकारे. कसं आहे की पवार साहेब गेल्या 30-35 वर्षानंतर त्या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बाबतीत चर्चा होती, त्यासाठी ते गेले होते. आणि साहजिकच तिथे मीटिंग संपल्यानंतर खालती आल्यानंतर की आमदार त्यांना भेटलेत आणि आमदारने भेटल्यानंतर आपण कुठेतरी बसू असं, तर समोर यांची केबिन असेल कोणाची आपला एकनाथ शिंदेची, तिथे जाऊन बसले. मग ते त्यांना हे म्हणजे पवार साहेबांना हे माहीत नसेल की आपण जिथे बसलो आहे ही एकनाथ शिंदेची केबिन आहे म्हणून. सहज जवळपास कुठं पवार साहेबांना त्रास होऊन चला पुढे बसा, पुढची जागा खाली आहे, पुढचं केबिन खाली आहे, बसू तिथे म्हणून गेले. म्हणून माननीय संजयजी राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांचा काही गैरसमज झाला असेल, असं काही नाही. मिटिंग झालीच नाही, मिटिंगचा प्रश्नच नाही. कारण की एकनाथ शिंदे बाहेर होते, कॅबिनेट चालू होती त्यांची, त्यांना माहीत झाल्यानंतर ते फक्त भेटीला आले, साहेबांना गुच्छ दिला आणि परत वापस गेले. तर या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. त्यात काय, तर काही शासनाकडे काही काम असेल तर जाऊ शकतात. आता मधल्या काळामध्ये आमच्या नरखेड ग्रामीण रुग्णालयाचं काम होतं, मोठा एक डेलिगेशन आलं होतं की ते मंजूर झालेलं रद्द झालं म्हणून. मी सुद्धा तिथं मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन दिलं की तू आमच्या काळामध्ये आम्ही मंजूर केलं होतं आणि तुमच्या सरकारने आम्ही रद्द केलं म्हणून. असं आहे की लोकांचे काही प्रश्न राहतात, त्याच्यासाठी निवेदन द्यायला, त्यांच्या कानावर टाकायला अनेकदा आपण जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.